नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांसाठी. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्र आहे 17 तारखेला निर्गमित झालेलं. पत्राचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करिता ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे आपल्या सर्वांसाठी, कारण की महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि कला व शारीरिक शिक्षक सर्वांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणाचं धोरण आहे. त्या धोरणानुसार हे प्रशिक्षण अनिवार्य असतं आणि 20 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार हे प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकाला 12 वर्षानंतर आणि 24 वर्षानंतर पूर्ण करून आपल्याला वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी आवश्यक असतं. त्यासाठी हे प्रशिक्षण गरजेचं असतं. तर यावर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी या प्रशिक्षणासाठीची नावनोंदणीच्या संदर्भात हे पत्र आहे. 4 गटामध्ये प्रशिक्षण होणार आहे. तसं प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि अध्यापक विद्यालय तसेच कला आणि शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त शिक्षक अशा 4 गटांमध्ये प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रशिक्षण या टॅबच्या अनुषंगाने या टॅबमध्ये जर आपण क्लिक केलं तर वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या टॅबवर क्लिक करून नोंदणी करता येणार आहे. यात महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की ही जी वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या संदर्भात कालावधी दिलेला आहे की प्रशिक्षण कोणाला करता येईल. तर वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी 30 एप्रिल 2026पर्यंत ज्यांना एकूण 12 वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेली अशा शिक्षकांना हे पूर्ण करता येणार आहे. म्हणजे ज्यांची सेवा 30/2026 रोजी 12 वर्ष पूर्ण होईल त्यांनाच हे प्रशिक्षणाची नोंदणी करता येईल. आणि निवड श्रेणी म्हणजे 24 वर्षासाठी की ज्यांना 30/4/2026 रोजी 24 वर्ष सेवा झाली असेल त्यांनाच हे प्रशिक्षण पूर्ण करता येणार आहे. काही शिक्षक मुख्याध्यापक हे 1/5/2026 ते 30/4/2027 या कालावधीत 12 आणि 24 वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत्त जर होणार असतील तर अशा शिक्षक आणि मुख्याध्यापकांना हे प्रशिक्षण निवड वेतन श्रेणीचं करता येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इतर कोणत्याही शिक्षकाला ज्यांची 12 आणि 24 वर्ष पूर्ण होत नाही यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही. मात्र काही शिक्षक जे सेवानिवृत्त होणारे असतात त्यांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी पुढील 1 वर्षापर्यंत म्हणजे 30 एप्रिल 2027पर्यंत होणार असतील आणि त्यांना जर हे प्रशिक्षण करणं आवश्यक असेल तर त्यांना मात्र हे प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल. अशा शिक्षकांना या संदर्भात 1 वर्षाचं एक्झम्पशन दिलेलं आहे. प्रशिक्षणाची नोंदणीचा कालावधी महत्त्वपूर्ण आहे की ही प्रशिक्षणाची नोंदणी 20/4/2026 पासून तर 29/4/2026पर्यंत आहे. त्याची वेळ पण दिलेली की 29 तारखेला 6 वाजेपर्यंत सायंकाळी लिंक उपलब्ध असेल आणि आपल्याला यात आपले नोंदणी करावी लागेल. कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही अशी याच्यात नोंद करण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे. प्रशिक्षण कुठे होणार तर प्रशिक्षण हे दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजेच डाएट या संस्थेमार्फत एकाच कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत आणि ते 4 गटामध्ये प्रशिक्षण होणार आहे. ज्याच्यात प्राथमिक गट, ज्याच्यात 1ली ते 4थी, 1ली ते 5वी, 1ली ते 7वी किंवा 1ली ते 8वी आणि 6वी ते 8वी जे शिक्षक या इयत्तांमध्ये शिकवतात त्यांच्यासाठी प्राथमिक गट हा निवडणं गरजेचं आहे. हा गट खूप महत्त्वाचा आहे कारण अनेक शिक्षक चुकीचा गट निवडतात आणि पुन्हा प्रशिक्षणाच्या वेळेस त्यांची अडचण निर्माण होते. जे शिक्षक इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत शिकवतात, ज्यांची मान्यता शिकवण्यापेक्षा मान्यता ज्या वर्गांना शिकवण्याची ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्याच्यावर आपल्याला शालार्थ आय डी आणि आपली वैयक्तिक मान्यता आहे. कोणत्या वर्गासाठी आपण पात्र आहात तर प्राथमिक गटासाठी असेल तर 1 ते 8पर्यंत कोणत्याही वर्गाला शिकवत असाल तर 1 ते 4 असेल, 1 ते 5 असेल, 1 ते 7 असेल, 1 ते 8 असेल किंवा 6वी ते 8वीसुद्धा असेल तर त्यांनीसुद्धा प्राथमिक गट निवडायचा आहे. माध्यमिक गट निवडताना फक्त 9वी आणि 10वीचे शिक्षक आणि उच्च माध्यमिक गट निवडताना फक्त 11वी आणि 12वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या ज्या शिक्षकांना मान्यता दिलेली त्यांनीच याच्यात नोंदणी करायची आहे. आणि गट क्रमांक 4 अध्यापक विद्यालयाचा गट आहे ज्याच्यामध्ये अध्यापक विद्यालयाच्या शिक्षकांनी म्हणजेच DED कॉलेजच्या शिक्षकांनी नोंदणी करायची आहे. मान्यताप्राप्त कला आणि शारीरिक शिक्षकांनीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला माध्यमिक, उच्च माध्यमिक गटामध्ये आपल्याला पर्याय निवडता येणार आहे.
कला आणि शारीरिक शिक्षण म्हणजे जे चित्रकला किंवा कलाकारांनो व शारीरिक शिक्षण असे विषय शिकवतात त्यांच्या संदर्भात आहे. अनेक जण इथे फॅकल्टी म्हणून कला आर्ट्स समजतात, पण तसं नाही आहे. तर हे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटामध्ये जे कला आणि शारीरिक शिक्षक आहेत त्यांनी इथे नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी करण्यापूर्वी काही SOPचे व्हिडिओसुद्धा त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, ते बघा. प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये ज्यांना शालार्थ पोर्टलवर आपली माहिती अचूक करणं गरजेचं आहे, कारण की शालार्थ पोर्टलवरच्याच ईमेल ID आपल्याला आणि मोबाईल क्रमांकावर आपल्याला संबंधित माहिती आपल्याला टाकावी लागणार आहे. त्यामुळे आपण आधी आपला शालार्थच्या पोर्टलवर आपली अचूक माहिती असेल याची खात्री करा. अचूक नसेल, काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती पूर्ण करा, अद्ययावत करा आणि नंतरच आपलं नोंदणी करायची आहे. कारण नोंदणीमध्ये जर आपण पात्र झाले तरच आपल्याला हे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. जर आपण पात्र नसाल तर आपली नोंदणी रद्द होईल आणि कुठल्याही प्रकारचे आपल्याला प्रशिक्षण शुल्क परत मिळणार नाही किंवा कोणत्याही पत्रव्यवहाराचा विचार केला जाणार नाही. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नोंदणी करत असताना आपल्याला ईमेल ID OTP ज्याच्यावर येईल अशाच ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. नोंदणी अंतिम करण्यापूर्वी काळजीपूर्वक माहिती तपासणं गरजेचं आहे. या प्रशिक्षणासाठी जे प्रमुख असतील ते त्या जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे प्रमुख अधिकारी असतील आणि मुंबई शहर आणि उपनगरासाठी प्रादेशिक विद्यापीठ प्राधिकरणचे उपसंचालक हे राहतील. प्रशिक्षणासाठी शुल्क किती असेल, तर हे सदर प्रशिक्षण हे सशुल्क असल्याने प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला ऑनलाईन अर्ज करतानाच 2,000 रुपये शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI पेमेंटच्या सहाय्याने आपल्याला अदा करता येणार आहे. म्हणून पेमेंट केल्याशिवाय हे प्रशिक्षण पूर्ण होणार नाही. प्रशिक्षणासाठी या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीत आपली पेमेंटची रिसिप्ट आपण PDF स्वरूपात जतन ठेवा, त्याला प्रिंट स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध ठेवा. नोंदणी करताना जर काही अडचण आल्या तर आपल्याला एक रजिस्टर ईमेल ID दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करायचा आहे. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचं नियोजन हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने आपल्याला कळवण्यात येईल. हेही महत्त्वपूर्ण आहे. पोर्टलच्या देखरेख साठी रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत ही पोर्टलसुद्धा बंद राहणार आहे. म्हणून आपल्याला रात्री 11 पूर्वी हे नोंदणी करणं गरजेचं आहे. हे प्रशिक्षणाची नोंदणी कोणी करायची, तर या प्रशिक्षणासाठी जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व शिक्षक आहेत, शासकीय शिक्षक आहेत आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक आहेत यांनाच हे नोंदणी करता येणार आहे. विनाअनुदानित किंवा सेल्फ फायनान्स शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये असं स्पष्ट दिलेलं आहे. आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग यांच्या ज्या काही शाळा असतील या विभागांच्या माहिती अजून उपलब्ध न झाल्याने नोंदणीची सुविधा त्यांना दिलेली नाही. म्हणून आदिवासी आश्रम शाळा किंवा समाज कल्याणच्या शाळांसाठी ही नोंदणी नाही आहे. याच्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि ज्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आहेत यांच्याच शिक्षकांना नोंदणी करता येणार आहे. आणि या संदर्भात आपल्याला कार्यवाही करायची. आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याणसाठी त्यांचा डाटा उपलब्ध केल्यानंतर त्यावर प्रक्रिया होईल. या संदर्भात काही अडचण आली तर अभिनव भोसले विशेष सहाय्यक यांचा एक मोबाईल नंबर दिलेला आहे. तांत्रिक सहाय्यासाठी एक नंबर दिलेला आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण होणार आहे. हे प्रशिक्षण उन्हाळी सुट्ट्यांमध्येच 15 जून पूर्वीच होईल. यासाठी पण आपली तयारी असावी. आपण सर्वजण या प्रशिक्षणाचा आपल्याला आर्थिक लाभसुद्धा मिळतो, वरिष्ठांनी निवड श्रेणी प्राप्त होते. म्हणून आपल्याला हे मनापासून प्रशिक्षण करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करा. आपल्या सर्वांना प्रशिक्षणासाठी मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.